सुस्वागतम। चला दोन्ही संघांचा 12th मॅन आपण यावं कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये सामना सुरू होण्याच्या आधी। आदरणीय सुनील शिवराम पाटील नवजे यांना विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। सन्मानपूर्वक केपीएल आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते। आदरणीय सुनील पाटील सरांना विनंती करतोय आपण कृपया करून आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे। वळूयात सामन्याकडे। दोन संघांमध्ये महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी सुरू झालेली आहे। भगवे वादळ काटाळे विपक्ष कुणबी स्टार्स। शॉट मिड ऑफ झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। क्रिश बिपिन पाटील याच्या माध्यमातून दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतं। मुख्य खेळ पट्टीवर टणक स्वरूपाच्या खेळ पट्टीवर आपण पाहू शकतायत भगवे वादळ काटाळे आणि विपक्ष कुणबी स्टार्स। फुटटॉस स्वरूपातील चेंडू आहे, ऑफसाइडला खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय चिन्मय विश्वास देसले। व्हेरी वेल स्टॉप। 3 या आकड्यावरती धाव फलक चावून सजलेला आहे। आदरणीय विक्रम पाटील आणि आदरणीय सुनील पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे। सामनावीर खेळाडू प्रजय दशरथ पाटील 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही तर 4 वेळा प्लेयर ऑफ द मॅच हा खेळाडू ठरलेला आहे। सुंदर प्रदर्शन। फटका फसलाय, शॉट फाईन लेग झोन मध्ये, कॅच देखील ड्रॉप होतोय। मितेश पाटील यांना आपण पाहू शकतायत इनफिल्ड मध्ये थोडंसं गचाळलेलं क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं। प्रजय दशरथ पाटील एक उच्च श्रेणीय खेळाडू पाहायला मिळतोय। 4 वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवून पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर योगेश वसंत पाटील ब्रँड ऑफ नावजे। आदरणीय स्वप्नील ठाकूर, सन्माननीय सौरभ बापना, आदरणीय अहमद चौधरी आणि शोएब शेख यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। खास मुंबईवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आदरणीय रणजित ठाकूर यांचे परम मित्र पाहायला मिळत आहेत। त्यांचं देखील खूप खूप स्वागत। कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्याकरिता खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय शोएब शेख, आदरणीय सौरभ बापना आणि आदरणीय अहमद चौधरी यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या मुख्य व्यासपीठावर। कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेची शोभा आपण पाहू शकतायत वाढवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून। चला वळूयात सामन्याकडे। 2 फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवर आकाश बापूराव गरद एका बाजूने, दुसऱ्या बाजूने श्वेतांग पाटील असे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक एकंदरीत समाप्ती अखेर झालंय अधिकृत स्वरूपात आणि 5 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं। आदरणीय दिनेश पाटील या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय यांना मी विनंती करतोय
आपण आपल्या शुभ हस्ते शोएब शेख यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। खूप सारं स्वागत। वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि आपल्या आयुष्यामधील बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्च करते त्या स्पर्धेकरिता त्यांचं खूप खूप आभार। सौरभ बापना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय आदरणीय मयूर माधव नाईक कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार महोदय आपण आपल्या शुभ हस्ते सौरभ बापना यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। खास मुंबईवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्याकरिता उपस्थित झालेले आहेत। खूप खूप स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। पुढील स्वागत मूर्ती आदरणीय अहमद चौधरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मी विनंती करतोय आदरणीय श्रीकांत पावडे सर आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करायचा आहे। या स्पर्धेचे सहखजिनदार आदरणीय श्रीकांत काशीनाथ पावडे सरांच्या शुभ हस्ते मान सन्मान प्रदान केला जातोय। खूप खूप स्वागत मुख्य व्यासपीठावर। वळूयात सामन्याकडे 5 धावा झालेल्या आहेत। 2 गडी गारद सुंदर अशा गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं। दुसरं षटक प्रगतीपथावर विद्यमान अवस्थेत। केपीएल मनोरंजनाची भरीव कॅप्सूल ज्या प्रकारे हा सामना सुरू आहे सद्यस्थितीत आजच्या दिवसामध्ये भगवे वादळ काटाळे या संघाने उच्च श्रेणीय प्रदर्शन करून दाखवलंय। कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला त्याने डॉमिनेट केलं आणि या सामन्यामध्ये देखील तोच क्लास सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय। ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय। मिस्टर गौतम पावडे याला आपण पाहतोय चांगल्या रीतीने चेंडू स्टॉप केला जातोय। 6 या आकड्यावर धाव फलक पहिले 8 चेंडू गोलंदाजांनी आपल्या नावावरती करून दाखवलेत। निर्विवाद वर्चस्व मुख्य खेळ पट्टीवर अधिराज्य गाजविण्याची क्रिया ही प्रात्यक्षिक स्वरूपात अनुभवायला मिळते। पालघर जिल्ह्याच्या क्षितिज वलयावर लॉन्च झालेला हा नवीन ब्रँड आपण अनुभवू शकतायत। फक्त नाव नाहीये तर या नावाचा ब्रँड तयार झालाय। कुणबी प्रीमियर लीग 2022 सीझन 6। लॉफ्ट केलाय चेंडूला, सुंदर फटका समोरच्या दिशेने सीमारेषा पार, आकाशच्या बॅट मधून चौकार। मार्केटला गाणं हेच वाजणार हाय। यॉर्क लेनचा चेंडू चांगलं पुनरागमन केलंय क्रिश बिपिन पाटील या गोलंदाजाने। या आधीच्या चेंडूवरती जबरदस्त चौकार आला, चांगला प्रहार हल्ला चढविण्यात आला होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय चांगली सुधारणा करण्यात आलेली आहे। 10 धावा फलकावर 2 गडी बाद। एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता। वेगवान स्वरूपातील चेंडू क्रिश बिपिन पाटील ब्रँड ऑफ काटाळे चांगली गोलंदाजी केली। कारण खास करून जेव्हा एखादा चौकार खेचला जातो गोलंदाजावर थोडंसं प्रेशर येतं, परंतु तदनंतर अगदी लगेचच पुनरागमन पुढील 2 चेंडूंवर क्रिशच्या माध्यमातून। उलट स्वरूपातील चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय आउट ऑफ द पार्क। आकाश बाबूराव घरत ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार 6 धावा। धन्यवाद। 16 धावा फलकावर आदरणीय सोहेल शेख आणि संपूर्ण मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत 1000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला देण्यात आलेला आहे। खास मुंबईवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्याकरिता
रणजितजी ठाकूर यांचे स्नेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप खूप स्वागत. 16 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 16 रन्स या प्रोग्रेस कार्डवर 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. अप्रतिम षटकार बघायला मिळाला आकाश बाबूराव खरत याच्या माध्यमातून. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल वर्ल्ड रेकॉर्ड वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये शाहिद आफ्रिदी 351 षटकार खेचणारा फलंदाज म्हणून जो गणला गेला. अगदी तशा रीतीने यास आखणी करून घ्यायची आहे का यास पंच दर्शवत आहेत. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण आखणी करून घ्यावी पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा 16 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतो. योगेश वसंत पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक चांगलं हाताळलेलं आहे या गोलंदाजाने. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका. सुंदर पद्धतीने स्वीच हिटर म्हणून मला का ओळखलं जातं दर्शवून देखील देतोय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ प्रमोद पाटील याच्या बॅट मधून चांगल्या प्रकारे फटका सजविण्यात आला होता. हळूहळू पार्टनरशिप बहरू लागले या दोन खेळाडूंमध्ये. 18 या आकड्यावर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या रीतीने गोलंदाजीचं पृथक्करण. योगेश वसंत पाटील वन्स अगेन ब्रँड ऑफ नाउजे. ऑन साइडला फटका सजविला गेलाय. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू सरळ निघून येतोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम योगदान आपल्या संघाकरिता. धावा वाचवण्याकरिता गौतम पावडे ब्रँड ऑफ किराट. सुपर फिल्डिंग. 20 धावा 2/0 20 रन्स. कुणबी स्टार्स विपक्ष भगवे वादळ काटाळे अशा 2 संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना या ठिकाणी सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुणबी स्टार्स संघ जो तळाला पाहायला मिळतोय पॉइंट्स टेबल मध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत भगवे वादळ. या सामन्यामध्ये जर विजयी झाला तर टॉप 6 मध्ये क्वालिफाय होण्याच्या आशा आणि अपेक्षा वाढू शकतायत नो डाऊट. आणि म्हणूनच हा सामना महत्वपूर्ण आहे भगवे वादळ या संघाकरिता. प्लॅन मिस. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. जर आपण योगेश वसंत पाटील याच्या स्पेलचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमी रेट जर आपण तपासून पाहिला तर 6चा इकॉनॉमी रेट. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. कंजूस मारा पाहायला मिळतोय. मोठे फटके खेचू देत नाहीये. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक. आकाश बाबूराव गरत नानिवली ब्रँडचा हा ब्रँडेड धमाकेदार मॅक्झिमम मास्टर स्ट्रोक षटकार. धन्यवाद. 27 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचं पतन. योगेश वन्स अगेन. लॉफ्ट केलंय चेंडूला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अमित सिद्धू पाटील. काय क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त पद्धतीने चेंडू स्टॉप करण्यात आलाय. चहाडे गावचा हा कोहिनूर आपण पाहू शकतायत. अमित सिद्धू पाटील सुपर स्टॉप. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 28 या आकड्यावर धाव फलक 2 गडी बाद. देऊया डीजीला संधी ओळ्या सामन्याकडे. కొరమంటూ చూస్తారు పొట్టి పొట్టి కౌనే వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు ఒక కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా అంటవా అమ్మవా తెల్ల తెల్లగుంటే ఒకడు తెల్ల కిందులవుతాడు నల్ల నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది సందు దొరికిందంటే చాలు నీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి అంటవా అమ్మవా 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 అంటవా అమ్మవా
दॅट इज वेलकम बॅक. कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. उभय जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याला त्रिवार अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटमधील अनेक खेळाडूंच्या धावा आपण मोजत आलेलो आहोत, अनेक रेकॉर्ड आपण मोजत आलेलोच आहोत. परंतु आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आजन्म शेताच्या या बांधापासून ते त्या बांधापर्यंत आपल्या आई वडिलांनी ज्या धावा काढलेल्या आहेत त्या धावा जर आपण कधी मोजल्या तर कळेल की संपूर्ण जगाला अन्न पुरवण्याचं महान कार्य करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा बळीराजाच्या नावावरती आहे. आणि त्या बळीराजाला त्रिवार मुजरा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. फलकावर 28-28 धावा. 2 गडी बाद. गोलंदाज गणेश दुंदाजी नाईक, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुंदर पद्धतीने यष्टांच्या मागे झेल कंप्लीट. गुड कॅच. सागर विलास पाटील ब्रँड ऑफ चहाडे कॉन. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सा. धन्यवाद. दॅट इज ए वेलकम बॅक. न्यू मॅन इन सूरज रवींद्र पाटील उर्से या ठिकाणी सज्ज होतोय, ज्याने आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपल्या नावावरती केला होता. 28 धावा, 3 गडी बाद चे एनालिसिस या ठिकाणी पाहायला मिळतं. फुटत चेंडू स्ट्रेट बॅटने सजवला गेलाय. रॅडिश लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसवला गेलाय. चिन्मय विश्वास देसले सुपर आउटस्टँडिंग फिल्डिंग पाहायला मिळते. 29-29 धावा, 3 गड्यांचं पतन. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये भगवे वादळ काटाळे या संघाच्या माध्यमातून बहारदार बघायला मिळाले. या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी केवळ 48 धावा खर्च केल्या होत्या 6 षटकांमध्ये, आणि या सामन्यामध्ये देखील 20 चेंडूंमध्ये केवळ 29 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. सुंदर सुंदर टप्प्याची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. मितेश पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या स्वरूपामध्ये परिपूर्ण करतायत सूरज रवींद्र पाटील, आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय सौरभ प्रमोद पाटील असे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणबी स्टार्स या संघाच्या माध्यमातून 30 धावा, 3 गडी बाद. गणेशचा पुढील चेंडू जिंकायचं असेल तर एक चांगली टोटल उभारावी लागेल. ज्या रीतीने हा सामना सुरू आहे, भगवे वादळ काटाळे संघाच्या बॅटिंग लाईनअपचा विचार आपण केला तर तुम्हाला 60+ पोहोचावंच लागेल. बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गणेश दुंदाजी नाईक हा एक उच्च श्रेणीय गोलंदाज आहे. सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, यॉर्क लेंथ, क्लासिकल व्हेरिएशन लाभलेला खेळाडू म्हणून ओळखला गेलाय, आणि हे कन्सिस्टंट परफॉर्म त्याच्या माध्यमातून मागील 2 दिवसांमध्ये आपण पाहिलेला आहे, आणि इतिहास साक्षीदार आहे. KPLच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट, सर्वकालीन, सर्वोत्तम आणि सर्वाधिक यशस्वी स्टार आयकॉन म्हणून गणेश दुंदाजी नाईक याची ओळख अधोरेखित करण्यात आलेली आहे. KPLच्या पहिल्या 5 हंगामांमध्ये ज्या ज्या संघाकडून तो खेळलाय त्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेलेला आहे. असा जबरदस्त इतिहास लाभलेला हा खेळाडू आपण पाहतोय. 31 यावेळेस डीप मिड विकेट झोन मध्ये अमित सिद्धू पाटील नावाचा क्षेत्ररक्षक बहारदार खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं याच्या दिवसामध्ये. जेव्हा जेव्हा आपल्या जवळ चेंडू आलेला आहे तेव्हा तेव्हा एक क्षेत्ररक्षक म्हणून जबरदस्त 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय, आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 8च्या सरासरीने 32 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 32 रन्स
अजून देखील 12 चेंडूंचं येणं शेष अवस्थेत आपण पाहतोय आणि 8च्या सरासरीने 32 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय किशोर पाटील या ठिकाणी दाखल होतोय. खूप चांगला स्पेल हाताळला गणेश या गोलंदाजाने. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल डाऊन द लेग स्वरूपातील चेंडू आहे. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळतं. 33 धावा. फुटोज आहे परंतु कन्वर्ट करू शकलेला नाहीये. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सौरभ प्रमोद पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. धन्यवाद. 33 धावा 4 गडी बाद. संत नीरव शांततेमध्ये सुरू असलेला सामना चौकार आणि षटकारांना खेळ ठोकण्यात आलेले आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. वेल डन. भगवे वादळ काटाळे संघ सद्यस्थितीमध्ये खूप सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण करीत असताना पाहायला मिळतोय. रमाकांत गजानन पाटील नवीन फलंदाज इज ऑन स्ट्राईक. तामसई गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. चांगला टप्पा होता. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे लेंथ अँड लाईन, पेस अँड मुवमेंट, शोल्डर स्विंग करीत असताना परफेक्ट टप्प्याची निवड तुम्हाला करता आली पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींचा परिपाक या ठिकाणी जुळून आलाय अक्षय किशोर पाटील याच्या माध्यमातून. अपसाइडला सजविलेला फटका. चिन्मय विश्वास देसले अगदी अलगदरीत्या चेंडूला स्टॉप करतोय. या सामन्यामध्ये गोलंदाजी जरूर चांगली झालाय. चौकार आणि षटकार येत नाहीयेत आणि ही खूप चांगली न्यूज, कारण या सामन्यामध्ये जर भगवे वादळ काटाळे हा संघ विजयी होतोय तर एका चांगल्या सिच्युएशन मध्ये पॉइंट्स टेबल मध्ये हा संघ पोहोचेल आणि म्हणूनच मस्ट विन गेम आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगला खेळ साकारला गेलाय. अक्षय किशोर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. येथे मोठ्या फटक्यांची दाट आवश्यकता आहे. कडा जरूर, परंतु यष्टीरक्षकाला हुलकावून देऊन चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये योगेश वसंत पाटील, सागर विलास पाटील दोन क्षेत्ररक्षक यष्टांच्या मागे पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या स्वरूपामध्ये. चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर चौथ्या षटकामधील एकंदरीत 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त एकेर पाहायला मिळतोय. 35 धावा 4 गण्याच्या मोबदल्यामध्ये अशी स्थिती. कंजूस मारा इकॉनॉमिकल गोलंदाजी झालेली आहे. साइडला सजवलेला फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. 1 धाव केवळ कंप्लीट. फक्त सिंगल अँड डबल्स वरती सॅटिस्फाईड व्हावं लागलंय. या संपूर्ण इनिंगचा लेखाजोखा आपण पाहिलाय. आकाश बाबूराव घरत बाद झाल्यानंतर, सौरभ प्रमोद पाटील बाद झाल्यानंतर मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत गोलंदाजांनी. अक्षयचा पुढील चेंडू सूरज. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये योगेश वसंत पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. सदतीस या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. खूप चांगल्या रीतीने या सामन्यामध्ये लीड केलाय गणेश दुंदाजी नाईक या गोलंदाजाने. इकॉनॉमिकल षटका हाताळण्याची किमया सातत्यपूर्वक पाहायला मिळते. 1964 मध्ये लीड्सच्या मैदानामध्ये जो किस्सा परिपूर्ण केला होता बापू नाडकर्णी यांनी, 1 नाही 5 नाही 10 नाही 15 नाही 20 नाही 21.5 षटके 1964च्या कॅलेंडर इयर मध्ये लागोपाठ
निर्धाव आले होते आणि या वेळेला दांडी गुल गणेश दुंदाजी नाईक याच्या माध्यमातून सूरजला तंबूचा रस्ता दर्शवण्यात आलाय. अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद. ज्याच्या पाशी गाडी बंगला ऐसा मालदार पोरगा चांगला रे आईशा पद्धतीला तर समजा देव पावला हे आईशा पद्धतीला तर समजा देव पावला ज्याच्या पाशी गाडी बंगला ऐसा जे आदरणीय संदीप जाधव पुढारी या दैनिक वृत्तपत्राचे एकंदरीत संपादक आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेब आपण यावं, मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आदरणीय नवनाथ पाटील निहे यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. केवळ 37 धावा, 37 लॉस ऑफ 5 विकेट्स. नवीन फलंदाज अमित प्रभाकर पाटील, बॅट शांत राहिले. यंदाच्या KPL मध्ये या सामन्यामध्ये काही चमत्कारी खेळी साकारेल का हे क्वेश्चन मार्क. कागदोपत्री केवळ स्ट्रॉंग असून चालत नाही, तर क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये मैदानामध्ये देखील तितकं स्ट्रॉंग असावं लागतं. मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु प्ले अँड मिस. आदरणीय कमलाकर पवार सरांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाची विश्वस्त महोदय आणि एक जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय कमलाकरजी पवार यांना विनंती आहे. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये अमित सिद्धू पाटील, खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करू शकलेला नाहीये. सागर विलास पाटील याच्या शरीरावर आदळून चेंडू मात्र रिटर्न होतोय अमितकडे. तत्पूर्वी फलंदाज या ठिकाणी धावा कंप्लीट करतायत. 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे स्कोर फलक आपण पाहतोय. गणेश दुंदाजी नाईक वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वर. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे जर अंडरस्टँडिंग स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल. प्ले अँड मिस. यावेळेला इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अमित प्रभाकर पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतायत रमाकांत गजानन पाटील. 41 लॉस ऑफ 5 विकेट्स. 41 या आकड्यावर धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मस्ट विन गेम भगवे वादळ काटाळे या संघासाठी. लॉफ केलंय अपसाइडला वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षकांना ओव्हरटेक करून चेंडू सीमारेषा पलीकडे. अमित प्रभाकर पाटील चहाडे ब्रँडचा हा ब्रँडेड धमाकेदार महत्वपूर्ण चौकार. 45 धावा 5 गडी बाद हे स्कोर फलक आपण पाहतोय. 45 रन्स. खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. या आधीच्या सामन्यामध्ये केवळ 48 धावा खर्च आणि या विद्यमान सामन्यामध्ये केवळ 45 धावा खर्च असं एकंदरीत स्कोर फलक आपल्याला पाहायला मिळतं. चला यानंतर होणारा सामनाच्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. PS कुणबी किंग कुडे विपक्ष गैलाई स्टार नावजे. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता कुर्लाई कॉम्प्लेक्स टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच PS कुणबी किंग कुडे विपक्ष गैलाई स्टार नावजे. दोन्ही संघांना नम्र विनंती करीत आहोत आपण कृपया करून नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहावं. 46 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. या ऐकूयात डिस्क चॉकीच्या माध्यमातून सुश्राव्य संगीत आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. आता नाही माफ, आता नाही माफ. गुंडांना लाथ अन भ्रष्टांना साफ. विषात कुणाची आता नाही टाप, आता नाही टाप. सिंघमचा बाप, सिंघमचा बाप, सिंघमचा बाप.
सिंहाची चाल करी छातीची ढाल बघा वेगळीच छापी आता भारी रुबा सिंघमचा बाप सिंघमचा बाप सिंघमचा बाप वेलकम बॅक. नेट रन रेट आणि गुणतालिकेचा विचार जर आपण केला तर लक्षात असू द्या, भगवे वादळ काटाळे या संघाला कुणबी स्टार्स या संघाने जर 15 या आकड्यापर्यंत थांबविलं किंवा ऑल आउट केलं या 6 षटकांमध्ये, तर नेट रन रेटच्या बाबतीत कुणबी स्टार्स हा संघ जो आहे तो भगवे वादळ काटाळे या संघाला ओव्हरटेक करेल. दोन्ही देखील संघांचे 4 गुण होतील आणि या दोन्ही देखील संघांना खऱ्या अर्थाने गैलाई स्टार नावजे चा जो उर्वरित सामना आहे त्या सामन्यावर डिपेंड राहावं लागेल. हे टार्गेट आम्ही कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. लक्षात असू द्या, 15 या आकड्यावर ऑल आउट करावं लागेल, अदरवाईज थांबवावं लागेल, तरच भवितव्य जे एकंदरीत आपण पाहतोय लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून जे अनालिसिस स्टॅटिस्टिक आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कुणबी स्टार्स आणि भगवे वादळ या दोन्ही देखील संघांच्या माहितीसाठी. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका सजवला गेलाय ऑफसाइडला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स अँड ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. जर या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल कुणबी स्टार्स या संघाला, तर भगवे वादळ काटाळे या संघाला एकंदरीत 15 या आकड्यावर थांबवावं लागेल 6 षटकांच्या सामन्यामध्ये. 4 या आकड्यावर धावफलक PS कुणबी किंग पुढे. आणि लक्षात असू द्या, या सामन्यामध्ये भगवे वादळ काटाळे हा संघ जर विजयी झाला तर थेट टॉप 6 मध्ये क्वालिफाय करेल. साइडला सजवलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदररित्या चेंडू स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी संघ जर आपण पाहिला प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचतोय तो 5 या आकड्यावर 5 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. PS कुणबी किंग कुडे आणि गैलाई स्टार नावजे आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन. वेगवान चेंडू आहे, ग्रेव्ही शीघ्र गतीने अति द्रुत गतीने हाताळला गेलाय. पाच या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 5 रन्स विदाउट लॉस. चिन्मय विश्वास देसले एका बाजूने, ब्रँड ऑफ पोचाडे दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत. अमित सिद्धू पाटील, ब्रँड ऑफ चहाडे असे 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आकाशचा पुढील चेंडू फुटॉज आहे, सरळ बॅटने सजविला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. शुभम कमलाकर पाटील याच्या माध्यमातून 6 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. या सामन्यामध्ये भगवे वादळ काटाळे हा संघ जर विजयी झाला तर थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय. लेटकेटचा फटका होता चिन्मयच्या माध्यमातून. एक धाव इझिली डन. अनिकेत ठाकरे चेंडूला स्टॉप करतोय.
चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय पाहायला मिळतोय चिन्मय या खेळाडूचा. अमित सिद्धू पाटीलने यंदाच्या वर्षामध्ये सातत्यपूर्वक सुंदर प्रदर्शन केलंय. गतवर्षीच्या एकंदरीत तुलनेमध्ये गतवर्षी तांदुळवडे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगला खेळला होता आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकताय कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत चमकदार प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षक आणि फलंदाज म्हणून कालच्या दिवसामध्ये स्विच हिटच्या स्वरूपात एक षटकार खेचला होता अमित सिद्धू पाटील या फलंदाजाने आणि अतिशय सुंदर प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये देणारा खेळाडू. याच सामन्यामध्ये त्याने एक डीप मिड विकेटच्या झोन मध्ये सुंदर पद्धतीने चेंडू देखील रोखला होता. एक क्षेत्ररक्षक म्हणून देखील चांगली कामगिरी राहिली. मॅन इन गोल्डन फॉर्म, 8 धावा बिनबाद फलकावर. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय उजव्या हाताने. चांगली गती आहे या गोलंदाजाकडे आणि योग्य टप्प्यावर यावेळेस प्राधान्य देतोय. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि 8 या आकड्यावर धावफलक. चेंडू शिल्लक आहे 30 आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जर स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर 15 या आकड्यावर रोखावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला याची जाणीव ठेवून खेळावं लागेल. जबाबदारी घेईल का गोलंदाज? म्हणतात ना की आयुष्यामध्ये सर्वात बेस्ट टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारीचं. एकदा तुम्ही जबाबदारी नावाचं टॉनिक प्यालात की आयुष्यभर तुम्हाला थकवा येत नाही आणि या वेळेला त्या जबाबदारीने खेळावं लागेल. तुमच्याकडे केवळ 7 धावा आहेत वाचवण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. गोलंदाज विनीत विजय सातवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. ऑन साइडला फटका फसलाय. सूरज रवींद्र पाटील चुकी करणार नाहीये. सुंदर झेल, गुड कॅच, गॉन. देखना झेल या ठिकाणी परिपूर्ण करण्यात आलेला आहे. सूरज रवींद्र पाटील याच्या हाताला इंजरी आहे परंतु तरी देखील झेल त्याने परफेक्टली कंप्लीट केलाय. 8 या आकड्यावर धावफलक, 1 गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन हरिश्चंद्र पवार. उत्कृष्ट क्रिकेटपटू, कबड्डीपटू अशी त्यांची ओळख आहे आणि फलंदाज म्हणून 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जो 3रा क्रमांक विराट कोहली याने गाजविला. खूप सुंदर प्रदर्शन. केवळ 208 इनिंग्स मध्ये 10,000 धावा कंप्लीट वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये करून दाखवल्या त्या फलंदाजाने. नरम हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. विनीत विजय सातवी मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पर्पल कॅप आपल्या शरीरावरती सजवलेली आहे. या एकंदरीत 6 हंगामांचा विचार केला तर 1 वेळा तो मान या खेळाडूने मिळवला होता केपीएलच्या माध्यमातून. यावेळेस प्ले अँड मिस, चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश बाराम पाटील यांना आपण पाहतोय. पंचांचे संकेत आहेत 22. पंजा समोर आलाय सेवाप्रमाणे. तत्पूर्वी संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 9 या आकड्यावर. विक्रांत आपण या नाणेफेकीचा कौल 2 संघांमध्ये. PS कुणबी किंग कुडे, विपक्ष गैलाई स्टार नावजे. अतिशय धीम्या हाताने बॅक ऑफ द हँड स्लोवर 1 हाताळण्याचं टेम्पटेशन होतं दर्शवत आहेत. या ठिकाणी अधिकृत स्वरूपात चेंडूची सांगता झालेली आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक, भव्य, दिव्य, विलासपूर्ण, शोभनीय, मादक, अनुवादक, अनुपम आणि निरुपम सोहळा क्रिकेटचा पाहायला मिळतोय. पंच दर्शवत आहेत वाईड आहे शाहिद मोमीन, ब्रँड ऑफ भिवंडी पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस दर्शवत आहेत हा चेंडू स्वैर आणि त्या कारणास्तव 10 या आकड्यावर धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टॅप करण्यात आलाय अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने, परंतु एक धाव काही केल्या रोखली जाणार नाहीये.
11 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर या वेळेला दुसऱ्या प्रगतीपथावर शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. आतापर्यंत पहिले 11 चेंडू अतिशय इकॉनॉमिकली हाताळण्यात आलेले आहेत. विकेट करायचं होतं परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट झोन मध्ये. सौरभ प्रमोद पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 12 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू शिल्लक आहेत 24 आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 12 धावा आहे फलकावर. 12 डिसेंबर 1981 मध्ये रात्री 12:12 पंजाब मधील 12 सेक्टर ए च्या एकंदरीत क्षेत्रामध्ये युवराज सिंग याचा जन्म झाला होता आणि त्याच खेळाडूने 12 नंबरची जर्सी परिधान केली आणि 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये 12 चेंडूत 50 धावा देखील केल्या. असा 12 या आकड्याचा एक विलक्षण आणि विस्मयकारक योगायोग जो अनुभवाला मिळतोय. 12 धावा फलकावर, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज निलेश बाराम पाटील गोलंदाज ट्रॅकवर या ठिकाणी दाखल होत आहेत. लाडके रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग पिन ड्रॉप सायलेंट मध्ये. चला जास्त वेळ दौडू नका. स्टॉप वॉचचा विचार आपण जरूर करणार आहोत. पहिली 5 षटके 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. हे रूल्स अँड रेग्युलेशन. ऑन साइडला पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. 6 धावा. आदरणीय चेतनदादा पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंट कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत आपलं शब्द फुलांनी स्वागत करीत आहोत. समवेत आदरणीय निवास पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त महोदय आदरणीय भावेश दादा मोहन पावडे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय चेतन पाटील यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. पुष्पगुच्छ देऊन एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं मेगा स्क्रीनवर. चेतन कमळाकर पाटील या आपण हा सुरेख क्षणचित्र कैद करूयात. कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल यांच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतायत शाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय निवास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला आणि दर्जेदार व्यक्तिमत्व सल्लागार महोदय आदरणीय साईनाथ काशीनाथ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय निवास पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. चला वळूयात सामन्याकडे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. सामन्याचं इक्वेशन आणि सिच्युएशन नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घेतला जाईल 2 संघांमध्ये. चला PS कुणबी किंग कुडे संघाचा स्टार आयकॉन आपण जरा घाई करा प्लीज. कैलाय स्टार नावजे संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतायत. ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी झालेला आहे. मुख्य व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आज व्यासपीठ जे आहे ते पूर्णपणे शृंगारलेलं आहे. प्रफुल्लित स्वरूपात आपण पाहतोय. संपूर्ण कुणबी समाज एकत्रित एकच सूत्रात गुंफला जावा या अनुषंगाने आपण पाहू शकतायत कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंट KPL सीझन 6 चा हा शानदार सोहळा पाहायला मिळतोय.
चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आकाश बाबूराव घरत 18 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण. भगवे वादळ काटाळे हा संघ विजयी झाला तर थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय नरमादाने खेळला गेलेला फटका. या सामन्यामध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरेल त्या खेळाडू करिता आपण पाहू शकतायत आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील या स्पर्धेचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष महोदय, यांचे मित्र दिलीप तिवारी, सूर्यप्रकाश मोर्या, अजय पांडे आणि यशवंत सिंग जे खास मुंबईवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच करिता आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त आणि माजी अध्यक्ष महोदय, यांचे मित्र, यांचे स्नेही आदरणीय दिलीप तिवारी, सूर्यप्रकाश मोर्या, अजय पांडे आणि यशवंत सिंग यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख पारितोषिक या सामन्यामधील सामनावीर खेळाडूला दिलं जाईल. गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हाऊ इज दॅट विचारलं गेलंय. पंच दर्शवतायत लेग बाईज. आयसीसी नियम क्रमांक 23 चा इशारा 150 गडी लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने 3 असे गोलंदाज जे ओळखले गेले शेन वॉन, मुतैया मुरलीधरन आणि सर्वात जास्त 156 विकेट्स लेग बाईट एकंदरीत लेग बिफोर विकेट च्या माध्यमातून अनिल कृष्णस्वामी कुंबळे. आकाश बाबूराव गरत यावेळेला पुनश्च एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. भगवे वादळ काटाळे या संघासमोर. इनफिल्डच्या वरून सजवला गेलाय फटका इनटू द गॅप मध्ये. समालोचन क्षेत्राला सलामी. चौकार. चौदा चेंडू आणि 7 धावा. इक्वेशन अतिशय साधं आणि सोपं. भगवे वादळ काटाळे या संघाकरिता फुल टॉच चेंडू ऑन साइडला सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. गणेश धुंदाजी नाईक सुपर बॅटिंग. स्टार आयकॉन आहे आणि माझ्या संघासाठी प्रत्येक सामन्यामध्ये आयकॉन खेळ साकारणं हे माझं आद्य कर्तव्य. या अनुषंगानेच खेळतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 3 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये नेट रन रेट मध्ये देखील प्रचंड वाढ होऊ शकते, कारण जेवढे जास्त चेंडू शिल्लक ठेवून तुम्ही सामन्यामध्ये विजयी पताका रोवाल त्याचा फायदा तुम्हाला मिळेल नेट रन रेट मध्ये. 13 गेंदी शेष. 3 रनों की जरूरत. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर वन्स अगेन सज्ज होतोय आकाश. लॉन्ग साइडला सुचवलेला फटका आपण पाहतोय. पहिली धाव कंप्लीट. एकेरीवरतीच सॅटिस्फाईड होत असताना दोन्ही देखील खेळाडू पाहायला मिळत आहेत. सामन्याचं समीकरण साधं आणि सोपं बनून बसलंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटला आलेलं ग्लॅमर आपण पाहतोय. 1986 पासून पालघरमध्ये क्रिकेट खेळलं जाऊ लागलं. तो एक असा काळ होता जेव्हा अणवानी पायांनी आणि हाफ पॅन्ट परिधान करून खेळाडू क्रिकेट खेळायचे. परंतु आता काळ इतका बदललाय की ट्रॅक, टी शर्ट, शूज, कॅप, क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपण पाहतोय. ग्लॅमरस क्रिकेट. साइडला सुंदर फटका. विजयावर शिक्कामोर्तब. भगवे वादळ काटाळे क्वालिफाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐकूयात सुमधुर संगीत. वळूयात नेक्स्ट मॅच कडे.